मित्रांनो थोडे दिवसापूर्वी एक नंदीची चर्चा झालेली, तोच नंदी आज समोर आहे। दादा नमस्कार। नमस्कार। नाव काय तुमचं? माझं नाव भावेश सोमनाथ मोडवी। आणि आपल्या नंदीचं नाव काय? आपल्या नंदीचं नाव आहे गोल्या। गोल्या। दादा राहुल दादांची एक व्हिडिओ व्हायरल झालेली की गोल्यासोबत आणि ती आरती वगैरे करताना, तर लोकांना पण वाटलेले का एक राहुल दादांच्या दावणीला आलाय, पण नक्की काय विषय होता तो? नक्की काय नाही, राहुल दादांचा विषय म्हणजे काय नाही, दादांचीच बैल आहेत सगळी, दादांची म्हणजे नावाने आपण बैला आणलेत आणि दादाच करून दिल्यात सगळी बैला। आपण काय या क्षेत्रामध्ये नवीन आहे, दादाही म्हणजे आपले ऋषीदादा आहेत ना, यांचा संबंध कसं भरपूर मधलं चांगलं आहेत, मित्राचा संबंध आहेत। आणि दादा झाले आपले आणि शुभम दादा झाले, यांचा संबंध कसं जरा आपलं जवळचं आहे। दादा मग अशा वेळी म्हणजे तुम्ही आता नवीन आहे क्षेत्रामध्ये, पहिल्याच वगैरे नियोजन कसं काय करताय? आता पहिल्याचं नियोजन म्हटलं तर शुभम दादा आहे, अजून शुभम दादाचे नाव म्हणजे बरीच लोक देतात आपल्याला, आणि ऋषी दादा आहेत, आणि आपले बंधू म्हणजे दादा आमचे भाऊ आहेत प्रेम शेठ भंडारी, ते आले नाही आणि त्यांच्या नावानच गाडी पळते जोया प्रेम शेठ भंडारी। ओके दादा, आपला लकी नंबर म्हणजे 9997 9997 म्हणजे आपल्या गाड्यांचा नंबर आहे दादांच्या, सगळ्या गाड्यांना तोच नंबर आहे आणि बैलाचे नाव पण तोच नंबर आहे। बरोबर आहे दादा। आज बघतोय गुलाल झाले, कसा काय आनंद आहे? कारण का बरेच दिवसानंतर मला तर वाटतं गुलाल नव्हता तुम्हाला, आणि आज एक गुलाल भेटलाय। गुलाल म्हणजे बरेच शर्ती झाल्या, गुलाल तर नव्हताच, पण आज गुलाल झाला, चांगला वाटतो। आणि आज पण पैरा म्हणजे आमचे दादा ऋषी दादा त्यावेळेस केला पैरा, त्यांचं कसं म्हणजे कोण शब्दाला नाही बोलत त्यांच्या पण, बरोबर आहे, आणि त्यांच्या मुलं आज गुलाल झाले तसं बोलावं तर। दादा एक मी फेरा बघितलेला, मला तर वाटतं चिंचोलीच्या छोटा लक्ष आणि गोल्यामध्ये पण फेरा झालेला, चिंचोलीचा लक्षच होता। आपले अक्षय दादा आहेत ना, त्यांचं आणि ऋषी दादांचं संबंध पण अजून चांगले आहेत, म्हणजे भरपूर आपले मित्र परिवार आहेत ना, ते दादांच्या सोबत खूप प्रेमळ आहेत। बरोबर दादा, म्हणजे बघा असे बरेच जणांची म्हणजे अशा नंदींच्या सोबत फेरे टाकण्याची किंवा पळण्याची इच्छा असते। आज सिम्बा ग्रुप उसटणे म्हणजे एक म्हणजे जवळचं नातं झालेलं आहे तुमचं। मागे आपण लायटरला बघितला, मथुर सोबत एक चालवताना, अजून रायबानला पण आपण बघितला असेल तुम्ही। म्हणजे कसं काय, म्हणजे एवढं जवळ संबंध आणि म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला म्हणजे बैल पण भेटताय त्यांचं, म्हणजे कसं माहितीये का, आमच्या दादांचा संबंध चांगले आहेत, म्हणजे घरचे संबंध आहेत असं एक। आणि दादा पण आपल्या राहुल दादा आहेत, कधी आपल्याला नाही बोलत, आणि शुभम दादा झाले ते पायऱ्या बिऱ्या झालं किंवा दोस्ती करते, ते कुठल्या गोष्टीला नाही बोलतच नाही। बरोबर दादा, आता बैलाकडे येऊया, कुठनं घेतलेला बैल आपला? बैल आपण आणले नाशिकवरून। स्पीड वगैरे कसं काय? स्पीड बीट मस्त आहे, चांगला आहे, सुट्टीला पण। दादा मी बघतोय ना पब्लिकला म्हणजे घाबरत नाही बैल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आणल्याने एकदा लगेच पळवलं होतं, त्याच्यामुळे कुठेतरी 19-20 झालेला, गाडी 19-20 झाला होता, म्हणजे एक दिवस आणला आला की दुसऱ्या दिवशी आम्ही शर्तीला टाकला, ती शर्त पडली आमची, मग जरा आम्ही आराम दिला, तरी पण 2-3 शर्ती गेल्याच आमच्या। मग त्याच्यानंतर थोडा आराम अजून दिला, मग त्याच्यानंतर पायांचा थोडा प्रॉब्लेम पण होता, पत्र्या मारल्या, मग जरा आराम देऊन परत एकदा हाणला, बघू काय होतंय। दादा एक क्षेत्रामध्ये आता तुम्ही नवीनच आहात, मग म्हणजे प्रत्येक पाऊल विचारपूस करून तसेच म्हणजे समजून चालवणं आहे, कारण का बघा शर्यती पडली म्हणून नाराज झालेले तुम्हाला कधी बघला नाही। आमचे मार्गदर्शन राहुल दादा भाऊ आमचे म्हणजे तेच आहेत, आणि तेच सगळं काय त्यांच्या उद्देशानच चालतो आम्ही, कारण का बैल त्यांचं आहे म्हणजे मला तर। बरोबर आहे। आज त्यांची बैल काय, तुमची बैल काय, येणाऱ्या कालामध्ये काय वाटतं, कॉकटेल मध्ये कधी बघायला भेटेल का? पण बघायला गेलं तर दोन्ही बैल पब्लिकचीच आहेत, दोन्ही पब्लिकचीच बैल आहेत। दादा आम्हाला सांगतात बलामची न्या, पण आम्ही नेत नाही ते बैला, का नको सध्या नका, आपल्या जेव्हा येईल तेव्हा आपण घेऊ। मित्रांनो शिकण्यासारखं आहे, कारण का आज जर बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण आलो ना, तर आपल्याला वाटतं लगेच की राहुल भाईंनी आम्हाला पैरा द्यावा। आता बघा स्वतः दादा बोलतात, तरी पण भाऊ म्हणतात का नको, जोपर्यंत आपला बैल एकदम फिट होत नाही, एकदम पल्ल्यासाठी रेडी होत नाही, तोपर्यंत तुम्ही म्हणजे तोपर्यंत होल्डवर राहत नाही का? दादा कोणाकडनं घेतले आपला गोल्या? गोल्या आपण नाशिकवरून आणले, समाधान शिंदे स्वराज्य ग्रुप त्यांचा आहे, त्यांच्याकडून आपण बैल आणले। ओके दादा, काय म्हणजे तुम्हाला आता बघा काय याच्यामध्ये माहित नसतं खरेदी वगैरे, मग कशी काय खरेदी केली? आणि आता ते खरेदी आमचे ऋषी दादावी केले, त्यांनाच माहिती काय केले काय बघून खरेदी केली तरी, आता काय माहिती, फेरा वगैरे टाकलेला का? जस्ट व्हिडिओ बघून केलेले। काय वाटतं मुंबई बिंजोडला येईल का, काम करेल का?
पब्लिकचा विताड आहे 100%. कारण का जो मुंबई बिंजरला पब्लिक चिरून पळतं ना तो बैल कुठं ना कुठं हा दोन्ही साईड दोन्ही साईड पब्लिकला. पैराच वगैरे कसं काय करता? ओके, शुभम दादा करता. पण जर बैल पळणार असलाय तर तुम्ही पैरा वगैरे देता का? हो चालेल. मग आज गुलाल झालाय, पोरांचा आनंद कसा आहे? कारण कुठं ना कुठं तरी तो आनंद चेहऱ्यावरती नव्हता ना पोरांच्या. पहिलाच गुलाल आहे आमचा आणि तो पण गोल्यावर आहे. 2 वर्ष आम्हाला गुलाल नव्हता भेटला, आम्ही खूप संघर्ष केला, आम्हाला आज गुलाल भेटले, खूप आनंद झाला. कोण पैरा वगैरे कोण होता आज? पागड्याचा शिवा होता. ओके, कशी पळाली गाडी? गाडी मस्त पळाली, मला खूप आनंद झाला, आज बैलाला गुलाल भेटला पहिला. बरोबर आहे दादा. आता येणाऱ्या कालामध्ये दिसेल का ही जोडी परत? कारण का गुलाल भेटला ना का आपण बघा पैरा लवकर तोडत नाही. नक्कीच तसं नाही तुटणार, पुढच्या अड्ड्याला हीच गाडी दिसणार. चालेल, नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा देईन दादा तुम्हाला. संध्याकाळचा टाइम पण झाले, माझ्यासाठी तुम्ही बैल उतरवला, धन्यवाद. एक मित्रांनो आता बघा, एक गोल्याबद्दल आपण माहिती घेतली आणि एक नवीन नंदी आहे, तर यांच्या दावणीला लागावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. कारण का ते पण संघर्ष करतात, 2 वर्षापासून पहिला गुलाल आहे त्यांचा. बोला. आणि तुमचं पण धन्यवाद का आमची मुलाखत घेतली. आम्ही पण सामान्य बैलगाडा मालक आहेत आणि असं मुलाखत घेत राहा, जरा आम्हाला पण जरा कॉन्फिडन्स थोडा येतो. नाही दादा, कसं आहे माहितीये का, आता एक म्हणजे बैल जर पळत असला किंवा हे असला ना तर आम्हाला पण चांगलं वाटतं. कुठेतरी आमच्या मुले तरी एक तुमचं म्हणजे कुठेतरी नाव झालं किंवा म्हणजे 1000-500 लोकांनी बघितलं ना तरी पण आम्हाला समाधान वाटतं. मग कुठेतरी ना कधी कधी असं होतं की 200-300 लोक बघतात, मग आम्ही पण डिमोटिवेट होतो. बरोबर का नाही? आता तुम्हाला पण अपेक्षा असेल की कमीत कमी 2000 तरी लोकांनी बघितलंय, बरोबर ना? राहुल भाऊंच्या मुलात चर्चेत आला 100%. मुंबईमध्ये कोणाला माहितच नव्हता. बरोबर आहे. कारण का बरीच जण गोल्याबद्दल पण चर्चा झाली होती मागच्या टायमाला जेव्हा मथुर मध्ये बघायला खाली उतरत होता तेव्हा भाऊना एक फोन केला, तर भाऊ आधीच येऊन 1 तास थांबलेले गोल्यासाठी. अरे वा, म्हणजे बघा नंदी. राहुल दादा बद्दल काय बोलशील? कारण का तुमचा बैल असो ना तर कोणचा पण असो, राहुल दादा नेहमी म्हणजे आपल्याला प्रत्येकाच्या बैलासोबत बघायला भेटतात. दोस्ती दुनियेतील राजा माणूस हल्ली राहुल भाऊ आहे. बरोबर, 100%. दादा शुभेच्छा देईन तुम्हाला, असाच गुलाल घेत राहा. आज तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं असेल, कारण का अथक प्रयत्नानंतर आज तुम्हाला पहिला गुलाल भेटला. नक्कीच नक्कीच, खूप सारं अभिनंदन दादा तुमचं. शुभम दादा आणि राहुल दादांची साथ अशी आमच्या सोबत राहील नेहमी. 100%. चालेल दादा, धन्यवाद.